छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विस्ताराचे पवित्र काम करणारे, या देशाचा धार्मिक सांस्कृतिक जीर्णोद्धार करणाऱ्या होळकर राजघराण्याच्या दक्षिणेतील उपराजधानी असलेल्या चांदवडच्या रंगमहालात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं आदिवासी धनगर साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होतंय। आणि या साहित्य संमेलनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षी एक आढावा या विषयावर बोलण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं, त्याबद्दल मी अध्यक्षांचे मनापासून धन्यवाद मानतो। मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रकाश महानवर सर, आमचे मार्गदर्शक अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय चोपडे सर, या साहित्य संमेलनाचे शिल्पकार, ज्यांच्या संकल्पनेतून, त्यागातून, कष्टातून महाराष्ट्र राज्यामध्ये धनगरांच्या साहित्याची चर्चा, धनगरांच्या साहित्याचा गौरव ज्यांनी केला ते आमचे मार्गदर्शक अभिमन्यू टकले सर, माझे स्नेही आदरणीय शिवाजीदादा ढेपले, माझे मोठे बंधू बापूजी शिंदे, आमचे मार्गदर्शक होळकरशाहीचं ज्यांनी स्वप्न बघितलं होतं, हा राजवाडा ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला ते मल्हारराव होळकर यांचे मामा जहागीरदार भोजराज बारगळ यांचे विद्यमान उत्तराधिकारी माननीय अमरजीत राजे बारगळ, साहित्य संमेलनाची मुलूक मैदानी तो बाळासाहेबजी कर्णवर, सूळ साहेब, या मंचावर या सभागृहात उपस्थित असलेले सर्वच परिचित अपरिचित सर्वांना वंदन करतो आणि माझ्या या विषयाला सुरुवात करतो। हा देश वेगवेगळ्या सुब्यामध्ये विभागला होता। चांदवड गावाचा एक छोटासा इतिहास सांगतो आणि मग माझ्या विषयाकडे येतो। सर्वांना विनंती करतो की आपण या परिसंवादातला हा विषय शांत चित्तानं खाली बसून आपण ऐकावा अशी मी नम्र विनंती करतो। नाशिक जिल्हा हा संगमनेर, बागलाण, गाळणा या सरकारमध्ये विभागला होता। सरकार म्हणजे जिल्हा। औरंगाबाद सुब्यामध्ये 11 सरकार होते आणि या 11 सरकारमध्ये 147 परगणे होते। त्या 147 परगण्यामधला हा चांदवड नावाचा मोठा परगणा, आणि या चांदवड परगण्यामध्ये 140 गाव होती। 140 गाव। थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या धनगर आरक्षण चळवळीचे योद्धे आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे यांचे नाव मी अनावधानाने घ्यायचं विसरलो, ते देखील आले। मला अतिशय आनंद वाटतो की ते समोर बसून ऐकतायत। खरं तर त्यांनी मंचावर बसायला पाहिजे होतं, परंतु ते सर्वसामान्य नागरिकात बसून ऐकतात, याचा आनंद वाटतो। कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करावी। थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या गादीवर आपला माणूस बादशहा म्हणून बसवला। त्यावेळेस त्या झालेल्या बादशहानं मल्हारराव होळकरांना विचारलं की सरकार आपल्याला काय भेट देऊ मी? त्यावेळेस भेट देण्याची पद्धत होती। मग त्या बादशहाने सांगितलं की दक्षिणेत तुम्ही ज्या ठिकाणी बोट दाखवाल ती जागा तुम्हाला देतो। परंतु मल्हारराव होळकर हे स्वतः निर्णय घेण्याऐवजी ज्यांच्या सोबत काम करायचे, ज्या पेशव्यांसोबत काम करायचे, पेशवा म्हणजे जात नव्हे, पेशवा म्हणजे कुठल्या जातीचं नाव नाही, पेशवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळातलं ते पेशवा म्हणजे पद, मुख्यमंत्री आता ज्याला आपण म्हणतो त्याला पूर्वी पेशवा म्हणायचे। मग ह्या पेशवे नाराज होऊ नये, पण आपले मुख्यमंत्री नाराज होऊ नये म्हणून मल्हारराव होळकरांनी ही दक्षिणेत असलेलं चांदवड इथली जी देशमुखी आहे
ती 25,000 रुपयामध्ये या ठिकाणी विकत घेतली आणि या रंगमहालाची त्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली. ज्याप्रमाणे दिल्लीचा बादशहा किल्ल्यामध्ये बसून राजकारभार करायचा, त्या कारभारात त्या दिल्लीच्या किल्ल्यासारखीच प्रतिकृती, तिथल्या महालासारखीच प्रतिकृती या रंगमहालाची आहे. तो दगडाचा आहे आणि हा लाकडाचा आहे. 3 मजली हा रंगमहाल एका संस्कृतीचा एक मोठा वारसदार म्हणून आपल्या महाराष्ट्रात हा अभिमानानं होळकरांचा इतिहास सांगायला हा रंगमहाल उभा आहे. या चांदवड शहरामध्ये थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर आणि तुकोजी होळकरांनी या ठिकाणी टांगसाळ त्या ठिकाणी स्थापन केली. या गावाला येण्यासाठी या गावाला 7 प्रवेशद्वार निर्माण केले. दिल्ली दरवाजा, धोडप दरवाजा, अंकाई दरवाजा, सोमवार दरवाजा, दवाखाना दरवाजा, शिवाजी दरवाजा, गुजरात वेस अशा या वेशी निर्माण केल्या. आणि इथल्या सोमवार वेशीवर थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचं नाव आहे, शिलालेख आहे. आणि त्या शिलालेखामध्ये मल्हारराव होळकर दुर्गेश देशमुख असं नाव त्यांचं आहे. दुर्गेश म्हणजे दुर्गपती. जे किल्ल्याचे मालक आहेत त्यांना दुर्गेश म्हटल्या गेलेलं आहे. म्हणून मल्हारराव होळकर सुद्धा हे किल्ल्याचे मालक होते. त्यांच्याकडे अनेक किल्ले होते. त्यानंतर 1754 ते 1772 पर्यंत चांदवडी नाण्याचं या ठिकाणी टाकसाळीमध्ये त्याचं उत्पादन झालं. जो चांदीचा चांदवडी रुपया होता त्याला चांदवडी तुर्रा म्हटलं जायचं. आणि एक या अर्थकारणातली जी शाश्वती होती की जे नाणं दिल्यानंतर 100% पैसे मिळायचे त्याला चांदवडी तुर्रा म्हणतात. चांदवडी रुपया, चांदवडी तुर्रा दिल्यानंतर तो व्यवहार परिपूर्ण विश्वासार्ह समजला जायचा. अशा पद्धतीने या होळकरांच्या नाण्याचा गौरव केला गेलेला आहे. या चांदवडचं नाव चंद्रनगरी, चांडाळपूर, चंद्रपूर, चंद्रदित्यपूर आणि जाफराबाद असं झालेलं आहे. शेवटी शासनाच्या गॅजेटवर चांदवड असं नाव आहे. त्याची एक कथा आहे. आणि रंगमहाल या राजवाड्याला का म्हणतात तर इथल्या दरबार हॉलमध्ये, याच्यावर जो दरबार हॉल आहे संपूर्ण दरबार हॉल चित्रांनी रंगवलेला आहे. वेगवेगळ्या देवतांची चित्र त्या ठिकाणी रंगवलेली आहेत म्हणून त्याला रंगमहाल म्हटल्या गेलेला आहे. लाकडी काष्टी कामं आहेत. या वाड्यामध्ये बारवा आहेत, अनेक खोल्या आहेत. सुंदर असं प्रवेशद्वार आहे आणि बाजूलाच गोपाल मंदिर आहे. होळकरकालीन अनेक माणसं या शहरामध्ये राहतात ज्यांनी होळकरांची सेवा केली, होळकरांसोबत काम केलं. अनेक इतिहासाचा साक्षीदार असलेला होळकर रंगमहाल आणि या रंगमहालात अहिल्यादेवींच्या नावानं या ठिकाणी साहित्य संमेलन होतं. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचा आढावा घ्यायचा आहे. 1725 ते 2025 अहिल्यादेवींचं लोककल्याणकारी काम, त्यांचं जीवन प्रवास 20 मिनिटात सांगता येणार नाही. परंतु अहिल्यादेवी होळकरांनी जे अहिल्यादेवींचीच का त्रिशताब्दी केली. या देशामध्ये अनेक राजे झाले, अनेक राण्या झाल्या, अनेकांनी या देशासाठी योगदान दिलं. मग अहिल्यादेवींचं असं काय योगदान होतं की त्यांची देशाच्या राष्ट्रपतीनं, देशाच्या पंतप्रधानांना, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्राधान्यानं देऊन ती त्रिशताब्दी साजरी करावी असं कोणतं काम केलं तर अहिल्यादेवी होळकरांनी एक मोठं काम केलं की ज्या औरंगजेबानं या देशात धुमाकूळ घातला, इथली धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली, वाटवली, नाचवली, संपवली. औरंगजेबाला वाटलं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर संपवायचं असेल तर त्यांच्या धार्मिक आस्थेवर घाला घातला पाहिजे. सर्वसामान्य माणसाची जी आस्था आहे ती मंदिरात होती. मग या औरंगजेबानं ताकदीच्या बळावर हा देश, या देशात विध्वंस केला. इथली 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, 4 धाम आणि प्रमुख मंदिरे त्यानं तलवारीच्या तलवारीनं खांडोळी केली. इथल्या माणसाच्या मनावर आघात झाला आणि मग इथल्या माणसाला वाटलं की आपला धर्म बुडाला, आपली संस्कृती संपली. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, औरंगजेब 1707 मृत्यू पावला. 18 वर्षानंतर अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला आणि पुढच्या 44 वर्षानंतर, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाला जे 30 वर्ष लागली भारत नेस्तनाबूत करायला, 28 वर्षात या अहिल्यादेवींनी हा देश पुन्हा नव्यानं उभा केला. औरंगजेबानं जे घाट तोडले, जे मंदिर तोडले,
अनेकांच्या ज्या कत्तली केल्या, अहिल्यादेवींनी कुठलंच युद्ध केलं नाही, शून्य रक्तपात, कुठल्याही माणसाचा जीव जाऊ दिला नाही, कुठेही शक्तीचा बळाचा वापर केला नाही. अहिल्यादेवी होळकरांनी काशी विश्वनाथाचं मंदिर नुसतं उभा केलं नाही, तर तिथला मनकर्णिका घाट उभा केला. 1 किलोमीटर लांबीचा दशावमेध घाट, ते मनकर्णिका घाट एवढा मोठा घाट आहे. ज्या काशी विश्वनाथाला दर्शनात जातो ते गर्भगृह अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. आजही अहिल्यादेवींचा शिलालेख आणि अहिल्यादेवींनी स्थापन केलेलं जे काशी विश्वनाथाला जे दर्शनाला जातात आजही, ते अहिल्यादेवी होळकरांनी स्थापन केलेल्या काशी विश्वनाथाचं दर्शन घेतात. तर ते काम अहिल्यादेवी होळकरांनी काशीमध्ये केलेले अशा 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, 4 धाम या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं म्हणजे काय केलं? तिथलं मंदिर उभा केलं, तिथल्या पारंपरिक पुजाऱ्यांना धरून आणलं, त्यांना शाश्वती दिली की तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, तुमचा वंश पुढे वाढेल. आणि त्यांना तिथं पूजा अर्चेचं काम दिलं, त्यांच्या वर्षासन सनदाचं नूतनीकरण करून दिलं. काशी कुठं, चांदवड कुठं, महेश्वर कुठं, ह्याचं अंतर जर शोधलं तर हजारो किलोमीटरचं अंतर असतं. म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी काशी म्हणजे उत्तर प्रदेशच्या त्या काशीच्या पलीकडे 60 किलोमीटरवर बिहार सुरू होतं. मग या बिहारमधलं 200 एकर शेत तिथल्या पुजाऱ्याला दिलं आणि सांगितलं की तू काशी विश्वनाथाची पूजा करायची. आणि आजही तो परिवार, अहिल्यादेवींनी नियुक्त केलेला परिवार आजही काशी विश्वनाथाची पूजा करतो. ज्यावेळेस काशी विश्वनाथाची कुलगुरू सर आरती होते दररोज, तर त्या आरतीच्या वेळेला शेवटी अहिल्यादेवींच्या नावाचा जय जयकार आजही होतो. तिथल्या गुत्तेदारानं, ठेकेदारानं काल परवा तो मनकर्णिका घाट तोडला. तो घाट मी मोटरसायकलवर प्रवास करून तो बघितला, अतिशय वाईट वाटलं. परंतु आनंद याचा झाला की जो गर्भगृह आहे, जो शिलालेख आहे, जे शिवलिंग आहे, अनेक तिथल्या वास्तू आहेत, तिथं जे अहिल्यादेवींनी विद्यापीठ स्थापन केलं होतं ते आजही जशाला तसं आहे. आणि याची खंत, याचा खेद आपल्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा मनकर्णिका